देशाचे दूध उत्पादन 30 कोटी, विक्री मात्र 70 कोटी लिटर. 40 कोटी लिटर दूध भेसळीचे किंवा बनावट. दूध भेसळीने गाठली परमावधी. नासत चालले नागरिकांचे आरोग्य. संपूर्ण देशात दररोज 30 कोटी लिटर दुधाचे उत्पादन होते. यातील धक्कादायक विरोधाभास म्हणजे रोज होणारी दुधाची विक्री तब्बल 70 कोटी लिटर आहे. म्हणजेच हे जादाचे 40 कोटी लिटर दूध येते कुठून, हा गंभीर प्रश्न आहे. आणि ही सगळी किमया आहे दुधातील भेसळीची आणि बनावट दुधाची. दुधातील या भेसळीमुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस नासत चालले आहे. देशात गोवंशी जनावरांची संख्या 19 कोटी 30 लाख तर म्हैसवर्गीय जनावरांची संख्या 11 कोटी आहे. त्यापैकी दुधाळ गाई म्हैशींची संख्या 12 ते 13 कोटी एवढी आहे. त्यातील भाकड आणि आटलेल्या दुधाळ जनावरांची संख्या विचारात घेतली तर केवळ 6 ते 7 कोटी गाई म्हैशी दूध देतात. देशातील सर्व प्रकारच्या गाई म्हैशींची दैनंदिन सरासरी दूध उत्पादन क्षमता 5 ते 6 लिटर एवढी आहे. म्हणजे देशात प्रतिदिन सरासरी 30 ते 35 कोटी लिटर एवढे दूध उत्पादन होते. असे असताना देशांतर्गत दुधाची दररोजची विक्री 70 कोटी लिटरच्या घरात आहे. म्हणजे उत्पादनापेक्षा विक्री जवळपास दुप्पट आहे. अनेक वेळा दूध उत्पादकांकडून आज स्वीकारलेले दूध बहुतांश संस्थांकडून सगळी प्रक्रिया पूर्ण करून साधारणतः दुसऱ्या दिवशी शहराकडे पाठवले जाते. या दरम्यानच्या कालावधीत दूध खराब होणे म्हणून त्यात चक्क कपडे धुण्याचा सोडा घातला जातो. हा सोडा मानवी हाडाची आतडी पार खंगाळून काढल्याशिवाय राहील का? त्याचप्रमाणे पावडरचे दूध धारोष्ण दूध म्हणून ग्राहकांच्या गळ्यात मारले जाते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.